इथे मी अतिशय मऊसूत असा मेथी थेपला तयार करून घेतलेला आहे। यातला एक थेपला मी तुम्हाला घडी करून दाखवत आहे आणि तोडून दाखवत आहे। तर पहा किती सॉफ्ट आणि मऊसूत झालेला आहे। नमस्कार, रुचिरा जरासा हटके या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। रुचिरामध्ये आज आपण मेथी थेपले तयार करूयात। चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि ही रेसिपी शेवटपर्यंत पहा। मेथी थेपला तुम्ही पण तयार करून बघा, खूप मऊसूत असा मेथी थेपला तयार होतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। रेसिपीसाठी इथे मी एका स्टीलच्या वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे। स्टीलच्या वाटीनेच सर्व साहित्य घालायचं आहे। इथे मी 1 वाटी भरून मेथी घेतलेली आहे। मेथीची अशी पाने तोडून घेतलेली आहेत। मेथी खूप बारीक अशी कट करून घ्यायची। इथे मी मेथी अशा प्रकारे खूप बारीक अशी कट करून घेतलेली आहे। स्टीलच्या वाटीने 1 वाटी भरून मेथी भरलेली आहे। त्याच वाटीने 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं। गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे। पीठ मळण्यासाठी एक मोठा बाउल घ्यायचा, त्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं। त्याच वाटीने पाव वाटी हरभरा डाळीचं पीठ घालायचं किंवा 3 चमचे भरून हरभरा डाळीचं पीठ घालायचं। 2 चमचे आलं व लसण पेस्ट घालायची। इथे मी आलं व लसण एकत्र वाटून घेतलेलं आहे। वाटताना 2 चमचे पाणी घालून बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। यातील लसण तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही लसण स्किप करू शकता। 1 चमचा हिरवी मिरची पेस्ट घालायची। हिरवी मिरची सुद्धा थोडंसं पाणी घालून पेस्ट तयार करून घेतलेली आहे। 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची। 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद घालायची, 2 चमचे तेल घालायचं। सर्व साहित्य पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं। सर्व साहित्य व तेल पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे। ज्या वाटीने सर्व साहित्य घेतलेलं आहे त्याच वाटीने पाव वाटी दही घालायचं। इथे 1 वाटी मेथी भरलेली आहे तर मेथी पण पिठामध्ये घालायची। पाव वाटी कोथिंबीर बारीक कट करून घालायची। 2 चमचे कसुरी मेथी घालायची। कसुरी मेथी हातावर चोळून घालायची। 2 चमचे तीळ घालायचे। 1 चमचा ओवा हातावर चोळून घालायचा। चवीनुसार मीठ घालायचं। आता सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं। मेथी थोडीशी ओलसर असते त्यामुळे मिक्स होऊन घट्ट असा उंडा तयार होतो। त्याचबरोबर आपण दही घातलेलं आहे। दही व मेथीचं पाणी यामुळे घट्ट असा उंडा तयार होतो। वरून जास्त पाणी घालायची गरज नाही, अगदी थोडंसंच पाणी घालायचं। मात्र सुरुवातीला सर्व साहित्य अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं। तर पहा इथे घट्ट असा गोळा तयार झालेला आहे। आता वरून थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा। थोडंसं पाणी शिंपडून घेतलेलं आहे। 1 ते 2 चमचे पाणी घेतलेलं आहे। सर्व पाणी पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं। आणखीन थोडंसं पाणी घेतलेलं आहे। उंडा थोडासा सैल करून घ्यायचा। चपातीच्या पिठासारखं पीठ मळून घ्यायचं। इथे मी 2दा करून थोडं पाणी घालून उंडा थोडासा सैल करून घेतलेला आहे। तर इथे मी उंडा मळून घेतलेला आहे। उंडा 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचा। 10 मिनिट झाल्यानंतर थेपले तयार करून घ्यायचे। थेपले तयार करण्यासाठी इथे मी एका वाटीमध्ये तेल घेतलेलं आहे। हाताला तेल लावून घ्यायचं। एका थेपल्या एवढा गोळा काढून घ्यायचा। याला असं एकजीव करायचं आणि गोल असा गोळा तयार करून घ्यायचा। इथे मी थेपले तयार करण्यासाठी सर्व गोळे तयार करून घेतलेले आहेत। तर इथे मी एकूण 9 मेथी थेपले तयार करणार आहे। इथे मी पोळपाट घेतलेला आहे। थेपल्यांना लावण्यासाठी गव्हाचं पीठ घ्यायचं। उंड्याला दोन्ही बाजूंनी पीठ लावून घ्यायचं। मेथी थेपला लाटून घ्यायचा। अशा प्रकारे मेथी थेपले तयार करून बघा, खूप छान मऊसूत आणि मस्त असे मेथी थेपले तयार होतात। रेसिपीत सांगितल्याप्रमाणे सर्व साहित्य वापरून तुम्ही पण ही रेसिपी नक्की तयार करून बघा। तर इथे मी मेथी थेपला लाटून घेतलेला आहे आणि पहा एवढा पातळ थेपला तयार करून घ्यायचा। एवढा पातळ मेथी थेपला तयार करून घेतलेला आहे। अशाच प्रकारे सर्व मेथी थेपले एकदाच तयार करून घ्यायचे। मेथी थेपल्यांना भाजायला खूप वेळ लागत नाही, त्यामुळे इथे मी एकदाच मेथी थेपले तयार करून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे ताटामध्ये टाकायचे, म्हणजे एकमेकांना चिकटणार नाहीत। मध्यम गॅसवर तवा तापून घ्यायचा आणि मध्यम गॅसवर मेथी थेपले भाजून घ्यायचे। मेथी थेपले खूप कडक भाजायचे नाहीत, नाहीतर क्रिस्पी होतील। मेथी थेपले आपल्याला मऊसूत असे तयार करायचे आहेत। इथे मी तव्यावरती 1 मेथी थेपला टाकलेला आहे। मेथी थेपल्याला दोन्ही बाजूंनी तेल लावून घ्यायचं। मध्यम गॅसवर मेथी थेपले भाजून घ्यायचे। तर इथे मी 1 मेथी थेपला अशा प्रकारे भाजून घेतलेला आहे। खूप कडक भाजायचा नाही। यातला 1 मेथी थेपला मी तुम्हाला तोडून दाखवत आहे। तर पहा अगदी मऊसूत असे तयार झालेले आहेत।
तर अशा प्रकारे इथे मी सर्व मेथी थेपले तयार करून घेतलेले आहेत। रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। धन्यवाद।